विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण OAW प्रक्रियेद्वारे 2 मिलीमीटर थिक कॉपर शीट्सवर स्क्वेअर बट जॉइंट्स बद्दल जाणून घेऊ। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य फिलर रॉड निवडण्यास, फ्लॅट पोझिशनमध्ये स्क्वेअर बट जॉइंटसाठी प्लेट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास। दोषांसाठी वेल्डमेन्सची तपासणी करण्यास। OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड तांब्याच्या शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधनं पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, नॉझल, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, एक रेस्पिरेटर। OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड तांब्याच्या शीटवर स्क्वेअर बट जॉइंटची प्री वेल्डिंग तयारीचे महत्त्वाचे टप्पे पाहू। पीसेस कापा। दीडशे mm लेंथ बाय 50 mm विड्थचे चौकोनी कडा असलेलं तांब्याचं शीट तयार करा। स्टेनलेस स्टील वायर ब्रश वापरून पृष्ठभागावरील ऑक्साईड आणि इतर अशुद्धता काढून टाकण्यासाठी शीट स्वच्छ करा। ब्लो पाईपवर नॉझल क्रमांक 5 फिक्स करा। 0.5 आणि 1.41 किलो प्रति चौरस सेंटीमीटर दरम्यान ऑक्सिजनचा दाब आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलो प्रति चौरस सेंटीमीटर ॲडजस्ट करा। शीट्स 1.5 mm ते 2 mm रूट अंतरासह सेट करा, जेणेकरून ते बट वेल्डसाठी 1 mm प्रति 100 mm वाढेल। स्ट्रिक्ट न्यूट्रल फ्लेम ॲडजस्ट करा। जॉइंटच्या दोन्ही टोकांना आणि मध्यभागी टॅक वेल्ड करा। ब्लो पाईप फ्लेमचा वापर करून वेल्डिंग दरम्यान विस्ताराचा प्रभाव कमी करण्यासाठी जॉबला 150 अंश ते 180 अंश सेंटीग्रेड तापमानाला आधीपासून गरम करा। ब्लो पाईप 60 अंश ते 70 अंश कोन, फिलर रॉड कोन 30 अंश ते 40 अंश। आता आपण OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड तांब्याच्या शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ। ब्लो पाईप 40 अंश ते 50 अंश आणि फिलर रॉड 30 अंश ते 40 अंशच्या कोनात धरून डावीकडील तंत्राने वेल्डिंग सुरू करा। वेल्डिंग संपेपर्यंत फिलर रॉडचा एंड फ्लेमच्या बाहेरील एन्व्हलप मधून काढू नका। जॉइंटचा एंड जवळ येताच ब्लो पाईप आणि फिलर रॉड अँगल कमी करा आणि आतील कोन वाढवा। हे जॉइंट जळू नये म्हणून केले जाते। गरम किंवा थंड पाण्यात रिन्स करून वेल्ड धुवा।
आता आपण OAW प्रक्रियेचा वापर करून 2 mm जाडीच्या तांब्याच्या शीटवर फ्लॅट पोझिशनमध्ये स्क्वेअर बट जॉईंटसाठी लागू करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहू. कॉपर शीटमधून बाहेर पडणारे विषारी झिंकचे धुके इनहेल होऊ नयेत म्हणून रेस्पिरेटरचा वापर करावा. क्रॅक. Lack of root fusion. Distortion. Lack of root penetration. Recap. या विषयात तुम्ही शिकलात योग्य फ्लेम सेट करण्यास, फिलर रॉड, गॅस नॉझल, गॅस, प्रेशर आणि फ्लक्स निवडण्यास, कॉपर बट जॉईंट योग्य प्रकारे वेल्ड करण्यास, रासायनिक साफसफाई करून वेल्डमेंट्समधून फ्लक्स रेसिड्यूज काढून टाकण्यास, वेल्ड दोषांची तपासणी करण्यास.